श्रोते हो, सामाजिक, वैद्यकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या 27 वर्षापासून कार्य करणाऱ्या सुप्रसिद्ध लेखिका डॉक्टर सुधा कांकरिया यांनी लिहिलेल्या प्रिय गोडलीस ही पत्रमालिका सादर करीत आहोत. पत्र नंबर 73. नाजूक कळी खुलेच ना. प्रिय गोडली, अनेक उत्तम आशीर्वाद. लायब्ररीतून पुस्तक बदलून आणावं म्हणून मी बाहेर पडले. एका हातात पुस्तक आणि दुसऱ्या हातात भाजीची पिशवी. म्हटलं की ताजी भाजीही आणावी या विचारात होते. 2 पावले पुढे गेले नसेल, स्पंदन स्पंदन रडण्याचा आवाज आला. आवाजाच्या दिशेने नजर फिरवली तर शेजारची छोटी डॉली एवढासा चेहरा दोन्ही हातात पकडून हुंदके देत देत रडत होती. तीही एकटीच, बंद दारासमोर बसून. माझी पावलं तशीच मागे वळाली. डॉलीला जवळ घेतले. डोक्यावरून हात फिरवून तिला काही विचारणार तर आतून जोरजोरात भांडणाचा आवाज येत होता. बहुतेक डॉलीची आई सुशा आणि बाबा अरविंद यांच्यात जोरजोरात बाचाबाची चाललेली होती. दारं लावलेली होती. डॉलीचे दप्तर व वॉटर बॅग तिच्या जवळच पडलेली होती. बहुतेक शाळेतून नुकतीच आली असावी. डॉलीचा हिरमुसला, काहीसा भेदरलेला चेहरा मला पाहावेना. दरवाजावर थाप द्यावी तर तेही प्रशस्त वाटेना. डॉली व तिचे दप्तर घेऊन मी आपल्या घरी आले. अरे वा डॉली, काय छान फ्रॉक आहे, तिला खुलवण्यासाठी मी बोलू लागले. ती मात्र गप्प. आपल्या घरी आली की घरभर सरभर फिरणारी डॉली आता मात्र शांतपणे सोफ्यावर बसून होती. हो छान आहे एवढेच उत्तर देऊन ती थांबली. आज शाळेत काय काय शिकवलं ग आणि डब्यात काय खाऊ होता आज? तिच्या हातात पाण्याचा ग्लास ठेवत मी विचारलं. पण ती काही बोलेच ना. डबा जड वाटला म्हणून उघडून पाहिला तर तोही तसाच. डब्यातील बेसनचा लाडू तसाच होता. अरे वा, बेसनचा लाडू केलाय वाटतं मम्मीने. पण काय ग डॉली, तू काही खाल्लेलं दिसत नाही. तिला बोलतं करण्याचा खूप प्रयत्न केला पण ती तशीच बसून राहिली गुमसूम. मला काही सुचेना. माझ्या जीवाची घालमेल होत होती. एवढीशी नाजूक कळी खुलता खुलेना, नेहमी उड्या मारत इकडे तिकडे स्वच्छंदपणे बागडणारी, आपल्या अंगणातील मिठू मियाशी आवडीने गप्पा गोष्टी करणारी चिमुरडी आज उदास होती. बळेबळेच मी तिला दूध दिले. इतक्यात सुशा दिदी ची हाक कानावर आली. अहो डॉली आहे का हो तिकडे? शाळा सुटल्यापासून घरी आलीच नाही. डॉली धावतच आईला बिलगली आणि निघून गेली. मी मात्र चिंतेत. तुझी सौ आई. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलं डॉक्टर सुधा कांकरिया यांनी लिहिलेल्या प्रिय गोडलीस या पत्रमालिकेतील हे पत्र.